काय लेखाचा 8 दिवसापासून झडी झडी सबन झडी झडी ना आकडून गेले लेखाचा. मस्त हात किती शेका म्हटलं आता जरा बाहेरून फिरून या. जरा काम धंदे करायला लागला ना, पैसे पाणी नाही. मेवण्याकडे जायला लागेल, जरा पैसे घ्यायचे आणा लागेल मेवण्यापासून. मला बाबा आता कीटकनाशकचा फवारा आहे, दे जरा पैसे घ्यायचे. बायको काही सुचू नाही देत. मेवण्याचं नाव घेतलं की आधीच नाही म्हणते, तिथं नका जाऊ म्हणते. माझ्या भावाजवळ काय आहे, काय करा. काय बोलले तुम्ही? कुठे जायचं म्हटलं पैशासाठी? कुठे चालले तुम्ही? हा, कुठे चालले कुठे म्हटलं तुम्ही पैशासाठी? अरे बा, जरासं सासरवाडीच्या इकडचं नाव घेतलं की या बाईला लगेच कानाला जाते. हा, येरी भरले इकडे दादा किंवा आवाज दिला का नाही, वाळून दे भूक लागली, वाळून दे भूक लागली असं म्हटलं तर एक आवाज नाही जाणार. पण तिकडे सासरवाडीच्या इकडचं कोणाचं नाव घेतलं, पैशाचा जसा विषय घेतला की हे बाई का नाही रे बाबा, पैसे सुट्टी देतो जशी काय अंगावरच येते. बिचारे म्हटलं पाहतो म्हटलं कुठे बा हिच्या मागे लागायला परवडते का. हिच्या भावाला जर मागितले तर हे रोजची भाकच खाऊ नाही देणार आपल्याला. भाकरी तर वांदे होऊन जायचे आपले. इकडे कोणापासून एखाद्या पाटलापासून किंवा कोणा शेटा जोडून घ्यायला लागल बा, 500 रुपये सगळ्यांना दे म्हणा लागल मध्ये. पण हिच्या भावाजवळचे नाही आणणार परवडत. आणले तर कसं आहे, ते तर काही नाही म्हणणार एका टायमाला. म्हणून जा बा जाई, जा घेऊन दाजीबा म्हणत, फक्त पायजा म्हणत बरोबर टायमाला आणून द्या. पण हे नाही जगू देणार ना आपल्याला. हे म्हणत कवा नेऊन देता, कवा नेऊन देता. टोमने मारू मारू थंडगार व्हायचा माणूस. हा, हिचं लय ऐकायला लागल ना मग. त्यापेक्षा नको. कुठे नाही झालं म्हटलं, लक्ष्मी जाय तू, लक्ष्मी माझ्या घरची लक्ष्मी माता माय, जाय तू काम घेऊन कर म्हटलं. जरा तिकडे काय आपल्याला निदा गिंदाला जायला लागल दुपारून. तू जा होय स्वयंपाक पाणी कर, निघू मग आपण. बापा, जास्त आवाज वाढला तुमचा तर. तुम्हाला म्हटलं कोणाच्याबद्दल बोलायले तर लगेच तुम्ही तर लयच किती बोलायले. हा, 2-3 दिवसाचा कोळ्याला दाखवावं लागतं वाटतं तुम्हाला. हो, चटणी मीठ तेलच खाऊ द्यायला लागेल 2-4 दिवस. जरा जास्त जोशमध्ये यायला लागेल तुम्ही. तुम्हाला सुद्यामध्ये विचारलं तर तुम्ही लस किती बोलायले. हा ना, कोणाकडून भीक मागून आणता ते. हा, मायाचं काय नाव काढता. तुम्हाला पाहतो ना किती लोक देतात ते. माहिती आहे ना, जिथून तिथून कसं आहे ते तुमचं व्यवहार. काय आता बोलायला आता मला फालतू. हां, हिले काय जास्त बोलवायला परवडत नाही आपल्याला. हिले बोलणं म्हणजे कसं आहे, आपल्या डोक्यावर गोटा मारून घेतल्यावर काय आहे, नेहमीच काही गोटा मारायला परवडत नाही. डोक्याने फालतू किडे पळून जाते आपल्या. हो, जाय 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 लक्ष्मी माते, जाय तू काय करायचं ते कर. मी पाहतो कुकडे काय ते, मला काय करायचं ते. तुझ्या नंदी लावून का माझी दिमाग दिवसभर खराब करून घ्यायचा आहे का मध्ये. गण्या म्हणले मजा उरली. गण्या हे कुठे घेऊन आला तू? हा, तू तर म्हणत गण्या भाऊ चिकलला गेला तू म्हणत मला. तरी म्हणत जाऊ मी 2 दिवसापासून गण्या भाऊ आपण ट्रेनमध्ये जाऊ. चिखलदरा येऊ काऊन नाही राहिला, येऊ काऊन नाही राहिला. तुम्ही तर ते टीव्हीत दाखवते त्या जागीच घेऊन आले मला. हो, ते गोवा होय ना, हे गोवा वाले बीच पे राणी मोठो गीत के. लोटे तुले म्हटलं जास्त माजू नको जास्त. तुला माहित आहे ना आपण पैसे कोणाचे घेऊन आलो. हा, मामाचे पैसे आणले आपण. मामाला का माहित पडलं ना भाऊ आपण चोरून आणले म्हणून पैसे. ते आता गाडीवरचे सारखे लांबवते, माया बी लांबवते. हा, ते तर म्हणत त्याला तर काही समजत नाही म्हणत लोट्याले. पण म्हणत गण्या तू सबन म्हणत हे खेळखंडोबा केला म्हणत. आपल्याला दिले होते 1000 रुपये, ते बी चिखलदऱ्याला आले. आपण आणले त्याच्या पॉकेटमधले 15,000 रुपये. आता त्याला माहित आहे की पैसे गायब झाले, पोट्टे तर काही नेत नाही बा. हा, पण त्याला का माहित पडलं ना भाऊ. झालं तू ये झालं, माय झालं. आपल्या दोघांचे नाही 12 वाजवले त्यानं, मग काय राहिलं. म्हणून म्हणतो जास्त माजू नको, सुद्यामतीनं राह. कसं आहे ते पाहायला याच होतं म्हणत तुला दिवसापासून म्हणत जास मला. म्हणून तुला इथं आणलं. मग गड्यान भाऊ मस्त आंघोळी कर, आनंद घे 1-2 दिवस आणि सटक येतो ना. दोघांना सटका लागते. जास्त काही डिंगरू नको म्हटलं. ठीक आहे, चाल मग. मात्या, हे 3 तिघाडा काम बिघाडा कुकडे चालले तर. हरिरामबुडा आहे, चौरे आहे, देवीदास आहे. ठिकाणं काय म्हटले संध्याकाळच्या पाठी काय मेळ काढला पाहिजे ना. मेळा काय वाटते. हरिरामबुडाचं तर ठीक आहे, पण हे दोघं जण चौरे आणि देवीदास नाही बसत ना त्याच्या पंक्तीत. एवढ्या रातच्या कुठे चालले त्याचे. काय हरला बाबा कुकडे कुकडे चालले कुठे एवढ्या रातचे? पड चाल ना एवढ्या रातचं काय रे हिंडू राहिले. हा, चालले कुकडे? आणि ते लाडकी बहीण योजना नाही का, लाडकी बहीण योजना. हो, ते रच्चान फॉर्म चालतात म्हणते लाडक्या बहीण योजनेचे. काय ते लाडकी बहीण आता मध्ये तर बहीण नाही, लाडकी बायको नाही, लाडकी कोणीच नाही आता माझ्यासाठी. लाडकी आता माई एकच राहिली फक्त, ते 30 रुपयावाली. तेवढीच आहे फक्त लाडकी. आता या चौलेले होता फॉर्म भरायचा त्याच्या बायकोचा. ते म्हणे संध्याकाळच्या पाहिली म्हणे साईड गिट चालते म्हणे लवकर. चला म्हणे रामाबा तुम्हाला देतो म्हणे मग तुमची लाडकी 30 रुपयावाली. ते आपली छोटीशी. म्हटलं संध्याकाळच्या पाहिजे भेटू राहिली तर काय, मग हात धुवूनच घ्या. देवीदासले बी भराले होते. तर त्याच्यानं मग आता आम्ही चाललो जमकेसरले जाऊन येतो म्हटलं. आणि मग काय ते भरून घेतो. अरे काय राहत चौरे, काय चालले हो जमके इकडे तिकडे. हो का, आताच भरला होते फॉर्म. एखाद्या पोट्ट्याला म्हणाचं दे गड्या म्हणे एवढा फॉर्म भरून. आता लागतेच काय दिले, मोबाईलवर होतेच ना सबन. म्हणलं असते एका दोघाला देत होते भरून. नाही बा, ते आपल्या ज्यानं काय होत नाही. काय तुम्हाला माहित नाही ते कसं आहे ते. लेकरं चुकवलं फुकवलं तर मग काय करतील. मग काय तर तुम्हाला काय आहे बा, तुम्ही तर म्हणताल चांगला भरला म्हणसाल. चुकायला मग माय वाटे होतील ना. मग बायकोला नाही याचे 1500 रुपये, मग मी काय करू. तर 1500 रुपये आले तर माय वाटे होतील ना बाबा. तर भरा लागत बरोबर. काय करता तिकडे 100-200 रुपये गेले बरं. रामारी दा मी म्हणे म्हटलं चाल रामारी दा तुला बी देतो.
म्हटलं तू काय आहे ते बारकं पिल्लू ते देतो म्हटलं रामध्ये दहा बियाणासोबत. मग काय तर तुम्ही जा तिकडे, आम्ही तो फॉर्म भरून. कसं आहे गावातले जराशे भारीच माणसं आहेत, भरून देतात, कोणाला देतात कोणाला नाही देत. नाही हे बरोबर आहे चौरे तुमचं. कसं आहे तुमचे कसं 50च्या जागी 100 गेले तर तुम्हाला बी वाटते बा चला आपण काहीतरी काम केलं. कसं आहे तुम्ही एक तर कोणाच्या आहो गडी कोणाच्या, तुमचा मालक म्हटलं साहेब, आणि तुम्ही साहेबाच्यावरचे. मग 50च्या जागी 100 तुम्हाला द्यायला म्हणजे काही हरकत नाही ना. याचे दुसऱ्याला काही देत नव्हतं तुम्ही, तिकडे जमकेवाल्या शेतूवाल्याला बरोबर द्यासाल. हो घ्या बा, जाऊ द्या चौरे. या भरून घेऊन या तुम्ही फॉर्म लाडकी बहीण योजनेचा. देवदास काका तुम्ही पण या, आणि आबा बरोबर या जा बघता येतानी. हो चौरे मी काय म्हणतो, येतानी रामहरी आबाले जरा बराबर आणला, नाही तर तुम्ही पाहिजे तुमचं नाव सांगतो बरं मी गावात नाही. हो तिकडे पडला तर मग सांगू नका. मला उद्या बकऱ्याचे वांदे होतील द्यायचे, बकऱ्या सोडा लागेल तुम्हाला. कारण की मध्ये एकच सोबती आहे तेवढाच आबा. आबा बी तिकडे पाळसाल तर मग माझ्या उद्या वांदा झडी आहे अंदी, झडीचं मला जायचं कटायते. पण आबाच्या ताला मी जातो कसं बी. हो त्याला घेऊन या, लवकर घेऊन ये जा आणि जा या मग. हा